उद्या आहे रामनवमी आणि रामनवमी ही किती महत्त्वाचा दिवस आहे तर याची माहिती मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे। रामनवमीच्या दिवशी तुम्ही जर यातला एक जरी उपाय केला तरी तुमच्या आयुष्यातले दुःख, अडचणी, संकट हे दूर जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद येण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो। बघा, प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचेच एक अवतार होते, तर त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान श्रीरामांच्या मंदिरामध्ये जा किंवा जवळपास तुमच्या इथे विष्णूंचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये श्रीरामांची मूर्ती असेल किंवा विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याच्यावर आपल्याला अभिषेक कसा करायचा, कुठला नैवेद्य दाखवायचा, म्हणजे रामनवमी थोडक्यातच आपल्याला घरी कशा साध्या पद्धतीने साजरी करायची ही माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि नक्की आत्तापर्यंत तुम्ही रामनवमी घरच्या घरी साजरी केली नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की साजरी करा, कारण हा जो दिवस आहे हा खूप महत्त्वाचा आहे महिलांनो, दादांनो। तर त्यामुळे हा दिवस आपल्याला वाया न जाऊ देता छोट्या मोठ्या काहीतरी सेवा आपल्या हातून होऊ द्या की जेणेकरून मग ते जे काम आपण केलेले आहे, ती जी सेवा केलेली आहे त्याचं पुण्य आपल्याला मिळतं, आपल्या पुण्यामध्ये काहीतरी भर पडत असते आणि मग संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही। तर बघा, रामनवमी हा दिवस महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यामुळे प्रभू श्रीरामांची कृपा आपल्यावर कृपाशीर्वाद जो आहे तो आपल्याला मिळतो। आणि हे उपाय अगदी सोपे आहे। समजा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत आहे किंवा तुमच्या घराला वास्तुदोष वगैरे लागलेला आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सारखे दुःख अडचणी येत असतील तर नक्की हे उपाय अगदी सोपे आहे आणि अगदी चुटकीसरशी करण्यासारखे आहे। तर ते तुम्ही व्यवस्थित ऐका आणि ते करून बघा। जमल्यास सगळे उपाय करा, नाही जमते तर त्यातल्या त्यात तुम्ही एक दोन तरी उपाय करावे अशी माझी इच्छा आहे। तर बघा, रामनवमीच्या दिवशी तुम्हाला खीर बनवायची आहे। आता खीर तुम्ही शक्यतो आपण जी नैवेद्याला बनवतो ती तांदळाची बनवत असतो, तर अगदी साधी सोपी तुम्ही फक्त तांदूळ म्हणजे भात, त्यानंतर दूध आणि साखर टाकून तुम्ही खीर जी आहे तर ती बनवायची आहे। त्यानंतर ती खीर तुम्हाला संध्याकाळी 6-7 नंतर जेव्हा चंद्र वगैरे दिसायला लागतो तर त्यावेळेस तुम्ही थोड्या वेळ चंद्रप्रकाशामध्ये ठेवा आणि ही खीर जी आहे तर ती तुम्ही पती पत्नी मिळून घरातल्या सगळ्यांनी ही प्रसाद म्हणून तरी थोडी थोडी खायची आहे। हा उपाय केल्यामुळे काय होतं, वैवाहिक जीवनामध्ये नवरा बायकोमध्ये काही मतभेद असतील, काही गैरसमज झालेले असतील किंवा बऱ्याचशा कमेंट येतात की ताई माझे मिस्टर आणि मी वेगवेगळे राहते, आमच्यामध्ये भांडण झाले आहे, तर परत माझा संसार सुखाचा होण्यासाठी काहीतरी सांगा। तर अशा वेळेस समजा स्त्री एकटीच असेल, म्हणजे नवरा दुसरीकडे असतो, तर त्यावेळेस तिने जरी केला स्वतः किंवा नवरा दुसरीकडे एकटेच असतो त्याने एकटा केला किंवा दोघं तुम्ही सोबत असाल तर सोबत जरी तुम्ही हा उपाय करून ही खीर जी आहे तर ती प्रसाद म्हणून तुम्ही खाल्ली तर नक्कीच तुमच्यामधले गैरसमज दूर होतील, नवरा बायकोचा एकमेकांवर विश्वास वाढेल, प्रेम वाढेल आणि जो काही दुरावा आहे, गैरसमज आहे ते सगळे दूर होतील। रामनवमीच्या दिवशी नक्की तुम्ही हा उपाय करा जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील। यानंतर रामनवमीच्या दिवशी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला ओम श्री हरिम रामचंद्राय श्री नमः या रामरक्षा मंत्राचा तुम्ही कमीत कमी 108 वेळेस जप करायचा आहे। आणि हे पाणी घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे, सगळीकडे कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे। हाताने शिंपडा किंवा एखादं आंब्याचं वगैरे पान घ्या, त्याच्याने तुम्ही शिंपडा तरी सुद्धा चालेल। हा उपाय केल्यामुळे वास्तुदोष जे आहे तर ते दूर होतात, घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संपते आणि परिणामी सकारात्मक ऊर्जा वाढून आपण जे काही सेवा करतो, उपाय करतो, जे काही कष्ट करत असतो तर त्याचा घरातल्यांना फायदा होतो, कष्टाचं फळ मिळतं आणि घरामध्ये आनंदाचे दिवस येतातच। तर त्यामुळे न विसरता तुम्ही, आणि वास्तुदोष बघा, प्रत्येकाच्या घराला थोडा वास्तुदोष हा लागलेला असतो, याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात, आपण असं सांगू नाही शकत की याच एका कारणामुळे त्या एका कारणामुळे। तर त्यामुळे नेहमी तुम्ही वास्तुदोष निवारण्यासाठी काही छोटे मोठे जे जमण्यासारखे उपाय आहे जे लवकर होतात तर ते तुम्ही नक्की करत जा, कारण वास्तुदोष घालवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। आपलं घर आपल्यासाठी सर्वस्व असतं, तर त्या घरामध्ये दोष असू नये त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात, ठीक आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जवळपास कुठे राम मंदिर वगैरे असेल, विष्णूंचं मंदिर असेल तर नक्की तिथे जा। तिथे तुम्ही विष्णूंना फुलं अर्पण करा, हळद कुंकू अक्षता अर्पण करा, पिवळ्या रंगाचं फळ अर्पण करा, पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करा आणि मनापासून जे काही मनामध्ये आहे, दुःख संकट चालले आहे किंवा नेहमी मागितलंच पाहिजे असं पण नाही, मनापासून प्रार्थना करा, नमस्कार करा। आणि हे केल्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे दुःख आहे, जे आत्ता चाललेले आहे किंवा पुढे तुमच्या नशिबामध्ये काही दुःख संकट लिहून ठेवले असतील तर ते जाण्यासाठी, निघून जाण्यासाठी, आपल्या आयुष्यातून कायमचे दूर जाण्यासाठी त्याचा खूप फायदा होईल। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे प्रभू श्रीराम म्हटले की आपल्या डोळ्यासमोर हनुमान सुद्धा येतात। हनुमान हे प्रभू श्रीरामांचे कट्टर भक्त होते, तर त्यामुळे या दिवशी तुमच्या जवळपास कुठे हनुमानांचं मंदिर असेल तिथे सुद्धा जाऊन
हनुमानांचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे. आणि या दिवशी तुम्ही घरामध्ये हनुमान चालिसेचं पठण करा. कारण काय, मारुती स्तोत्र म्हणा, यूट्यूबला लावा, तुम्हाला येत असेल, तुम्ही पुस्तकात बघून म्हटलं तरी पण चालेल, येत असेल तसं म्हणा, पण हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र हे तुमच्या घरामध्ये या दिवशी झालंच पाहिजे. रामरक्षा तर आपल्याला ऐकायचीच आहे. हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की सेवा वगैरे कुठल्या करायच्या आहे, पण हनुमानांची सेवा करायला या दिवशी अजिबात विसरू नका. जसं बघा, आपण महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर काही इच्छा असेल तर ती आपण नंदीच्या कानामध्ये सांगतो आणि मग ती महादेवांपर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांकडून आपल्याला त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला हनुमानांची सुद्धा उपासना करायची आहे, त्यांची पूजा करायची आहे, त्याच्यानंतर त्यांचा मानसन्मान करायचा आहे. घरामध्ये तुम्ही हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे. यामुळे प्रभू श्रीरामांची आणि हनुमानांची कृपा आपल्या आयुष्यावर नेहमी राहते. आणि हनुमानांचा एकदा कृपाशीर्वाद आपल्याला मिळाला ना तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलंही भय राहत नाही. आपण हनुमानांसारखे अगदी काय म्हणतात ताकदवर बनतो. कुठलंही संकट आलं, दुःख आपल्या आयुष्यामध्ये आलं तरी ते आपण पळवून लावतो. तर बघा, रामनवमी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रामनवमी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी साजरी केली तरी तुमच्या मनाला सुद्धा खूप छान वाटेल, खूप मनापासून तुम्हाला आनंद मिळेल. आणि या छोट्या मोठ्या गोष्टी आपण साजरी केल्यानंतर खरंच त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो. बघायला गेल्या गोष्टी छोट्या असतात पण त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर खूप मोठे असतात. तर नक्की रामनवमीच्या दिवशी तुम्हाला यातले जमतील ते उपाय तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.